आपण शरीराने व आत्म्याने शुद्ध असले तरच यहोवा देव आपल्याला पवित्र आत्मा देईल, की ज्यामुळे आपल्याला अशुद्ध आत्मा शिवणार नाही. गणना अध्याय 19 ओवी 11-22. यहोवा देवाने मोशेला जे नियम दिले होते त्यामध्ये तो म्हणतो, कोणत्या तरी मनुष्याच्या प्रेताला जो कोणी शिवतो त्याने 7 दिवस अशुद्ध राहावे. त्याने 3ऱ्या दिवशी तांबड्या रंगाची कालवड, जिला काही खोड नाही अशा कालवडीची राख आपल्याला लावून घेऊन शुद्ध करावे. मग 7व्या दिवशी तो शुद्ध होईल. पण जर तो स्वतःला 3ऱ्या दिवशी शुद्ध करणार नाही तर तो 7व्या दिवशी शुद्ध होणार नाही. जो कोणी मेलेल्या माणसाला म्हणजे मेलेल्या माणसाच्या शरीराला शिवतो आणि आपणास शुद्ध करीत नाही तो यहोवाच्या मंडपाला म्हणजे चर्चला विटाळतो आणि तो जीव इस्रायलातून छेदला जाईल. कारण अशुद्धी दूर करण्याचे पाणी त्यांच्यावर शिंपडले नाही तर तो अशुद्ध राहील. पण अशुद्धपण अजून त्याच्यावर आहे. तेव्हा जो कोणी माणूस डेऱ्यात मरतो तेव्हा त्याच्याविषयी हा नियम आहे. जो कोणी डेऱ्यात जातात व जे काही डेऱ्यात असेल ते 7 दिवस अशुद्ध होईल. आणि ज्याच्यावर झाकण बांधले नाही असे उघडे पात्र अशुद्ध होईल. आणि उघड्या मैदानावर तलवारीने मारलेल्यांना किंवा मेलेल्या शरीराला किंवा मनुष्याच्या हाडाला किंवा मनुष्याच्या कबरेला जो कोणी शिवतो तो 7 दिवस अशुद्ध राहील. आणि अशुद्ध झालेल्यासाठी त्यांनी त्या पापात्मनाच्या जाळ्यांतून काही राख भांड्यात घेऊन निर्दोष कालवडीची राख त्या भांड्यात टाकून त्याच्यावर वाहते पाणी घालावे. आणि शुद्ध असलेल्या मनुष्याने एजोत झुडूप घेऊन त्या पाण्यात बुचकळावे व ते पाणी डेऱ्यात व सर्व पात्रावर व तेथे जी माणसे होती त्याच्यावर व जे हाडाला किंवा मारलेल्या किंवा मेलेल्या किंवा कबरेला शिवला असेल त्याच्यावर ते शिंपडावे. आणि शुद्ध असलेल्याने अशुद्धावर 3ऱ्या दिवशी व 7व्या दिवशी शिंपडावे. मग 7व्या दिवशी त्याने त्याला शुद्ध करावे आणि त्याने आपली वस्त्रे धुवावी व पाण्याने अंघोळ करावी. मग संध्याकाळी तो शुद्ध होईल. जो माणूस अशुद्ध होईल व आपणास शुद्ध करणार नाही तो जीव मंडळींतून छेदला जाईल, कारण त्याने यहोवा देवाचे पवित्र स्थान विटाळले आहे. अशुद्धी दूर करण्याचे पाणी त्यांच्यावर शिंपडले नाही तो अशुद्ध आहे. हा त्यांना सर्व काळचा नियम असावा. आणि जो अशुद्धी दूर करण्याचे पाणी शिंपडतो त्याने आपली वस्त्रे धुवावी. आणि जो अशुद्धी दूर करण्याच्या पाण्याला शिवतो त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. आणि अशुद्ध माणूस ज्या कशाला शिवेल ते अशुद्ध होईल. आणि त्या वस्तूला जो जीव शिवतो त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. 2 कोरिन्थियस पत्र अध्याय 6 ओवी 16-18 व अध्याय 7:1. आणि यहोवा देवाच्या पवित्र स्थानाच्या चर्चमधील मूर्तीशी काय मिळाला? आपण तर जिवंत देवाचे पवित्र स्थान आहात. यहोवा देवाने असे म्हटले की त्याच्या आत मी वस्ती करीन व त्यांच्यामध्ये मी राहीन आणि मी त्यांचा देव होईल व ते माझे लोक होतील. म्हणून तुम्ही त्या अशुद्ध माणसापासून निघून या व वेगळे व्हा असे यहोवा देव म्हणतो. आणि तुम्ही अशुद्ध माणसाला शिवू नका, म्हणजे मी तुम्हाला अंगीकारीन. म्हणून मी कोणाला हात देत नाही किंवा मिळवत नाही. आणि तुम्ही असे केल्यास यहोवा देव म्हणतो, मी तुमचा बाप होईन व तुम्ही माझे मुली व मुलगे व्हाल. यास्तव प्रियानो, यहोवा देवाने आपणास ही वचने दिलेली आहेत. म्हणून आपण देहाच्या आणि आत्म्याच्या सर्व अशुद्धपणापासून शुद्ध राहून यहोवा देवाच्या भयाने पवित्रपण पूर्ण करावे असे यहोवा देव म्हणतो. आपण वरील आज्ञा पाळतो काय तर नाही. तर मग यहोवा देवाचा पवित्र आत्मा हा पवित्र असल्यामुळे आपल्याजवळ येणार नाही असे यहोवा देव म्हणतो. तरी आपणास पवित्र आत्मा मिळण्यासाठी व यहोवा देव बापाची मुले व लेकरे होण्यासाठी आपण त्याने दिलेल्या आज्ञा व नियम पाळून यहोवा देवाने दिलेल्या अभिवचनाप्रमाणे तो आपल्याला पवित्र आत्मा देईल व आपल्याकडून चांगली कामे घडवून आणेल. म्हणून आपण एकच यहोवा देवाला भजूया. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जान परेरा बिल्डर्स. प्रेज गॉड. हालेलुया.